हे कट नाही करणार मी काय. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम टू द न्यू व्लॉग. आज छान आवरून आणि ही जी तयारी अवतार तुम्ही ओव्हरऑल बघताय ही आहे बाईकवर जाण्यासाठी केलेली तयारी. चंपू केस बांधून वेणी घातलेली आहे कारण हेल्मेट घालावं लागतं. आम्ही दोघांनी आज मॅचिंग टी शर्ट्स घातलेत कॉटनचे कारण गरम व्हायला नको, जरा अंधार येतो तुमच्यामुळे बाजूला व्हा. मी छान पॅकिंग करताना पण व्हिडिओ करणार होते, मी पॅकिंग करताना पण व्हिडिओ करणार होते पण मी नाही काही करू शकले कारण माझ्या छोट्याशा बुद्धीला असं वाटलं की आम्हाला उद्या निघायचं आहे, पण निघायचं आहे आज. वेटिंग लिस्टेड होतं आमचं तिकीट, दाखवते मी. कॅन्सल झालं आहे ते, सकाळीच मेसेज आला आहे छान की कॅन्सल झालेलं आहे तुमचं तिकीट. सी दिसतं की नाही आय डोंट नो. तर आता ते रिफंड होणार आहे. मग आम्हाला असं वाटलं की 299 किलोमीटर म्हणजे 300 किलोमीटर्स आहे इथून, तर आपण जाऊ शकतो बाईकवर. बळदार हे लावून घ्या ना, विंडो लावून घ्या ना. बाईक मी भरला आहे बॅगमध्ये. तर आता छान बॅग रेडी आहे, आम्ही रेडी आहोत. फक्त बॅलेक्लावा ऑर्डर केला आहे आम्ही ॲमेझॉन नाववर, तर त्याची डिलिव्हरी येईल 5-10 मिनिटांनी. सो ते आल्यानंतर आम्ही निघणार आहोत. शूज वगैरे काढून ठेवलेत, सगळी तयारी झाली आहे छान. मी लास्ट ट्रिपवरून आल्यानंतर माझे स्पोर्ट्स शूज धुतले नव्हते तर ते तसेच थोडेसे मळलेले आहेत, तर काय पर्याय नाही आहे. आणि जम्बो बॅग आहे ही वाली. हे खूप जुन्या बॅग्स आहेत ज्याच्यामध्ये मी काय काय सामान बांधून ठेवलेलं, पण आता जेव्हा ते सामान त्या दिवशी मी आवरलं तर कधीतरी उपयोग होईल त्या बॅगचा करून मी त्या ठेवलेल्या. तर आता बॅग बांधायला त्याचा उपयोग होणार आहे गाईज. सो निघूया. आमचं उद्याचंच रिटर्नचं पण तिकीट होतं, पण ते पण RAC होतं आणि कन्फर्म व्हायचे चान्सेस कमी, म्हणजे कन्फर्म नसतं झालं तरी RAC, पण मग एक सीट शेअर करून यावं लागलं असतं. सो आम्हाला असं वाटलं बाईकचं ऑप्शन बेटर आहे, तर आता आपण बाईकवर जातो आहे. चला मी तुम्हाला छान. अरे पण एक मिनटं, चला वगैरे बोलते मी आणि सांगितलंच नाही की मी कुठे. ब्रुनो लगेच उठला. ब्रुनो फक्त चला कळतं गाईज. तर मी हे नाही सांगितलं की आम्ही कुठे चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे छत्रपती संभाजीनगर कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन करायला, कारण स्पेशल डे आहे उद्या. काय आहे सांगा? व्हॅलेंटाईन्स डे. माझ्या डिअरेस्ट नवऱ्याचा बड्डे आहे आणि आम्ही त्याच्यासाठी चाललो आहे, म्हणजे त्या सेलिब्रेशनसाठी. आपलं किती छान झालं. लास्ट इयर माझ्या बड्डेला आम्ही त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग गेलेलो आणि या बड्डेला आम्ही चाललो आहे, म्हणजे ह्यांच्या बड्डेला आत्ताच्या आम्ही चाललो आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. सो हे आपलं 4 झालेत. 5वं ज्योतिर्लिंग दर्शन आहे. हे गाईज यावर्षी मला एका वर्षात करायचे होते. लास्ट इयरच प्लॅन होता आमचा, पण लास्ट इयर बऱ्याच गोष्टी गडबडल्यात आयुष्यात. जे प्लॅन केलेलं त्या बऱ्याच गोष्टी प्लॅनप्रमाणे नाही झालेल्या. तर गाईज आता मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवेनच आपण काय काय करतो आहे ऑन द वे. क्रेझी ट्रॅफिक खेळतो. थंडी आहे. The next day. आता मला करायचं आहे हा ब्लॉग. थांबा, सुरुवात केली आहे का मी हॅलो केलं असेल. गुड मॉर्निंग गाईज. आपण आता चाललो आहे. सॉरी, पण मी तर हे सांगितलंच नाही की प्लॅनमध्ये किती चेंजेस आलेले आहेत कालपासून. आम्ही ठाण्याहून जरा लेटच नाही का, मी टिकली वगैरे नाही लावलेली, तर कसं दिसतंय करू का, जरा आवरू का? तर आता छान दिसतंय. सो काल आम्ही, अरे थांबा शांत बसा प्लीज. तर काल आम्ही रात्री खूप लेट कुठे होतो, पडघ्याजवळ होतो ना 7ला. म्हणजे तेच ते अंधार झालेला एकूणच. खूप केस चंपू दिसत आहेत. काय छान नाही दिसत आहे. तर काल रात्री आम्ही 6:45 वगैरे पडघ्याला पोहोचलेलो. असा प्लॅन होता. आधी निघायचं होतं 3-3:30ला निघायचं होतं, पण माझी ही जी साडी मी आज नेसली आहे ही आम्हाला मिळाली 4:30ला वगैरे, म्हणजे मी ती फॉल बिल्डिंगला दिलेली. त्याच्यामुळे उशीर झाला निघायला, एकूणच ठाण्यातून निघायला. त्यामुळे आम्ही काहीतरी 5:30-6 वाजता वगैरे ठाण्यातून निघालो, म्हणजे घरून निघालो आणि आम्हाला 6:45-7 वाजलेले पडघ्याजवळ यायला. सो अंधार झाला लगेच. आणि जसं मी आधी पण खूप व्लॉग्समध्ये बोलली आहे की आम्ही शक्यतो ट्राय करतो की अंधार झाल्यानंतर नको करूया बाईकवरनं ट्रॅव्हल. तर आधी आमचं असं हो नाही चाललेलं, काय करायचं, जायचं नाही जायचं. पण मग ऑलरेडी आता आपण निघालो आणि मग उद्या तर आपल्याला ॲट एनी कॉस्ट मंदिरात जायचं आहेच. तर आम्ही मग असं वेळेवर ठरवलं, तिथून 40-45
45 किलोमीटरवरच आहे वाडा, तर घरी जाऊया म्हणजे मम्मीकडे येऊया आणि मग पहाटे उद्या जाऊया मंदिरात. तर मग आम्ही असं वेळेवर सगळं प्लॅन परत चेंज करून तिकडून वाड्याला आलो आणि आत्ता सकाळी निघालोय मस्तपैकी, म्हणजे पहाटे 3 वाजता निघाला. ते- 3:30 हो, पण मी उठली आहे गाईज. मी 4:30ला 4:30ला वगैरे नाही 4ला उठले मी. 4:10 झाला माझा मी बंद केला आणि मग माझं आवरून झालेलं नंतर ह्यांचं आवरलं. पण विकी दादानी लेट केलेलं आहे गाईज, पण ठीक आहे. आज तो आपल्याला त्याच्या गाडीत घेऊन चालला. मला खूप मज्जा आली. सगळ्याला झोपायलाही लेट केलंस आणि उठायला पण लेट केलंस. आणि गाईज आज आहे खूप स्पेशल दिवस. आज आहे व्हॅलेंटाईन्स व्हॅलेंटाईन्स डे नाही आहे गाईज आज आहे एका गोड माणसाचा बर्थडे. तर सगळ्यांनी प्लीज कमेंट्समध्ये विश करा माझ्या नवऱ्याला. हॅपी बर्थडे बाबू. आणि असा सेटअप करावा लागतोय कारण खूप जास्त पहाट आहे. पहाट नाही आहे, सकाळ आहे. त्याच्यामुळे काहीच दिसत नव्हतं गाडीत. मग मी असा सीटला फोन लावून आणि ब्लॉक करते. ती एवढीशी लाईट तुझी काय माझ्या तोंडावर पडेल सांग. माझ्या फोनचा फ्लॅश बघ किती सेक्सी काम करतो. सो आता मी छानपैकी रोलर लावणार केसांना, छान सेट करणार. आणि मी काही आवरलं नाही आहे विशेष. लिप बाम लावलं आहे आणि मी टिकली लावली आता कारण जरा बरं दिसावं. बाकी ज्वेलरी पण नाही घातलेली, बांगड्या घालून घेतल्यात फक्त. आणि ही साडी खूप गोड पिवळी साडी नेसली आहे मी मस्त. आणि आता तिथे पोहोचल्यानंतर जरासा मेकअप करेन, ज्वेलरी घालेन, छान आवरेन. तर आपण मध्ये कुठे थांबलो तर मी व्लॉग करेनच, तुम्हाला दाखवेन. आम्ही समृद्धी महामार्गाने जातोय म्हणजे लवकर पोहोचू. लेट्स गो. पण खूप असा पफी दिसतोय चेहरा कारण मी झोपलेले. तर आता आम्ही पोहोचलोय शिर्डीजवळ आणि झोपलेले मी मस्त भरपूर. तर मी खूप अशी सुजलेली दिसते. घरून ब्लँकेट घेऊन आले होते मस्तपैकी कारण मला माहिती होतं की माझी झोप नाही होणार आहे. रात्री आम्ही खूप लेट झोपलेलो आणि मी सगळ्यांच्या आधी उठले. त्याच्यामुळे मी गाडीत बसल्या बसल्या जी झोपले ती मी किती वेळाने उठले. मी 2-2.5 तासाने मी उठले. 88 किलोमीटर्स बाकी आहे, अजून 1 तास दाखवत आहे. ऑन द वे मला असं वाटतं की खूप छान आहे आणि थोडं शूट करायला पाहिजे. मध्ये मध्ये केलं आहे शूट. आणि तुम्हाला जर तुम्ही कधी समृद्धी महामार्गाने नाही गेलात कुठे तर तुम्हाला मजा वाटेल बघायला. काहीच मला तर मज्जा आली आहे. किती सुंदर रस्ता आहे. कारण साडी सगळी गोळा झाली आहे. मी सगळी साडी गोळा करून झोपले होते त्याच्यामुळे साडी खराब झाली आहे खूप. आणि म्हणजे एनिवे इस्त्री केली नव्हती मी साडीला, पण मग कोरीत साडी आहे तर छान, म्हणजे इस्त्रीची गरज नव्हती साडीला. पण आता खूपच टेन्शन आलं आहे मला. ठीक आहे पण चांगलं दिसेल. तिथे गेल्यानंतर थोडी नीट करेन मी. हात दुखतो लगेच काय. छान वाटतंय मला की आम्ही जातोय जरा निवांत जातोय. एक ड्रेस पण कॅरी केला आहे. दर्शन झाल्यानंतर आम्हाला कैलास टेम्पल जायचं आहे, मग तेव्हा मी मोस्टली ड्रेस घालेन. चला दर्शन घ्यायला जाऊया. जाऊ दे बोलला तो एकदम. हे विच्चे फुलं आहे. त्याचं गंगाजली तुमच्या हाताने होऊ शकतो. तर मी बघा गाईज आमचं मंदिरात छान दर्शन झालेलं आहे. मस्त मज्जा आली. 2 वेळा टिका लावला मी. 2 वेळा 50-50 रुपये दिले. पण खूप सुंदर. एकदा 20 दिले. हां
सो खूप सुंदर दर्शन झालं. खूप छान मंदिर आहे. व्यवस्थित दर्शन घेऊ देतात. थोडं थोडं ढकलतात पण सगळेजण, पण छान झालं दर्शन. आणि आता आम्ही चाललो आहे कैलास टेम्पल जे आहे पुढेच, जे आपली वेरूळची लेणी आहे ते बघायला चाललो. तिथे मोनोलिथिक टेम्पल आहे. सो ते मंदिर आता आम्ही बघायला चाललो आहे. आणि त्याच्या आधी कदाचित आता विठोबा झालेला आहे, आता पोटोबा करायची वेळ झालेली आहे गाईज. आता आम्ही एखादं रेस्टॉरंट बघतोय आणि जेवणार आणि मग निघणार की. आणि 1 तास लागला बाय द वे. म्हणजे व्यवस्थित तशी वाटत होती ना गर्दी आतमध्ये, पण नाही 1 तास. इकडे आम्ही 15-20 मिनटं फोटो काढले. तिथे गर्दी कमी व्हायची वाट बघत होतो. बराच वेळ उभे राहिलेलो एका बाजूला, त्याच्यामुळे तसा एक ओव्हरऑल 1 तास लागला आहे. पण अदरवाईज 40-45 मिनिट्समध्ये झालं दर्शन. आणि आता शुद्ध शाकाहारी एखादं रेस्टॉरंट बघून पोटोबा. आणि एवढा स्कॅम आहे ना इथे त्या फुलांच्या परडीचा. खूप स्कॅम आहे. म्हणजे 20 रुपयाची फुलं, 20 रुपयाची फुलं बोलत होती ती. मला असं वाटलं की परडी भरून 20 रुपयाची फुलं. तर त्याच्यावर त्यांनी प्लास्टिकची हे लावली, पॉलिथिन लावली आहे. पॉलिथिन बॅगवरती असा त्यांनी एक सरफेस बनवला आहे. सो त्याच्यामुळे असं वाटतं की ती परडी भरलेली आहे, पण ती भरलेली नाही आहे परडी. असं स्कॅम करतात ते. असं थोडासा स्कॅम आहे, पण ठीक आहे. आणि त्याच्यावर मग ती काय काय टाकत होती. हा, हे पण काय ते पण तिने हे सांगितलेलं की यातलं तुम्हाला काहीही जर वाहायला नाही मिळालं तिथे स्वतःच्या हाताने तर ते परत घेऊन या. सो जेवढं तर जेवढं आम्हाला जमलं तेवढं तर आम्ही वाहिलंच, पण आम्हाला गोमूत्र वाहायला नाही चान्स मिळाला. तर गंगाजल होतं की गोमूत्र होतं? ते गोमूत्र होतं ना, तर ते वाहायला नाही मिळाला चान्स, कारण बरीच गर्दी होती व्यवस्थित आतमध्ये. आमच्या नंतर आय थिंक 10-12 लोकांनंतर थांबवलेली रांग आतमध्ये सोडायची, तर व्यवस्थित गर्दी झालेली तिथे. आणि तिथे अभिषेक चालू होता. 2-3 फॅमिली मेंबर्स होते. आधी जेवायचंय ना? हो, जेवूया आधी. समोर आला आता, जेवू ना इथे आधी. विकी हॉटेल पण इथे चांगलं हॉटेल नाही. कोणतं मागे चांगलं हॉटेल होतं तिथे चल मग. गेलं नाही. सो त्यांनी त्याचे पैसे कमी केले, मग 50 रुपीज कमी केले. जाऊया ना, चांगलं मिळेल इथे. वाईट सांगा पटकन कसं आहे तू सांग. चल मागे चल. विकी जरा विकीला फॅन्सी रेस्टॉरंट लागतं. विकी थोडासा हायफाय आहे गाईज. कोण मी? ड्रायव्हर खोटारडा. बस बाकी आज सच काही अपडेट नाही आहेत मंदिरातून. इतकंच छान दर्शन होतं. नक्की या. खूप सुंदर मंदिर आहे. मला कळत नाही इतकी मोठे ज्योतिर्लिंग आहेत, गजरेवाले का नसतात? घेतील यार बायका, का विकत नाहीत? मला कालच वाटत होतं. तुझे काय आहे ते नाही. येस गाईज, मी छान चेंज केलेलं आहे आता मस्त. आणि आता आम्ही चाललोय कैलास टेम्पल. तू काय चेंज केलंस? आणि मी हा ड्रेस घातलाय मस्त, कारण जरा अवघडत होतं साडीमध्ये. सो गरमी पण आहे आणि आता काही थंडी विंडी नाही आहे. पकडा एक मिनिट. भिंडी काय असते? भेंडी तर तू लावलीस ना. देख रहे हो, पर आज बर्थडे है गाइस, कुछ नहीं बोलेंगे. ऐसा भी जोक, कसाही जोक मारला तरी आपण हसणार आहोत, कारण आज अनिकेत रावण यांचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे. थँक्यू. घ्या ना, घ्या ना, घ्या. तिथे वरतीच आहे. हा बघा, इथेच आहे. गाडीचा आमची तुम्ही बॅटरी उतरवत आहेत आणि लॉक अनलॉक करून त्याचे चार्जेस टाकतील. आणि हे हा पार्किंग स्पेसेस आहे, कारण खूप गाड्या लागल्यात. गॉगल कोणी घेतलं तुम्हाला हा गॉगल? हां, तू. थँक्यू गाईज. माझी चॉईस खूप छान आहे. मला क्लासिक सनग्लासेस आवडतात. सो आम्ही आता पोहोचलो इथे. हे कैलास टेम्पल आहे माझ्या मागे जे दिसतंय ते. कमी आवाज येत असेल खूप, आय डोंट नो किती आवाज कॅप्चर होईल, पण हे खूप सुंदर आहे आणि हे खूप ह्यूज आहे. म्हणजे फोटोजमध्ये खूप वेगळं वाटतं आणि प्रत्यक्ष खूप वेगळं आहे. खूप जास्त ह्यूज आहे, खूप.
आता आम्ही हे कैलास टेम्पल बघून निघालोय. मला ऍक्च्युली तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही, पण डोंगराचा जो वरचा पोर्शन आहे जिथून असं खालच्या बाजूनी कसं डिसेंड करत मंदिराचं काम केलंय हे दिसलं असतं. तिथे मला ऍक्च्युली जायची खूप इच्छा होती, पण आम्हाला लेट होईल घरी जायला, त्याच्यामुळे आम्ही वरती नाही गेलो, कारण बरंच वर आहे, व्यवस्थित चालायला लागेल आणि वेळ पण जाईल. म्हणून आम्ही आता कुठून जायचं, बाहेर आलोय तरी. सो आम्ही तिथे वरती नाही गेलो, पण जास्त टाईम असेल तुमच्याकडे तर नक्की जाऊन बघा. खूप सुंदर दिसेल तिथून की मंदिर त्यांनी कसं, आणि ते मोनोलिथिक आहे. आय कांट बिलीव्ह गाईज, कोणीच बिलीव्ह नाही करू शकत जगात की हे कसं स्ट्रक्चर बनवलं आहे. आणि तेव्हा अशी काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पण नव्हती, तरी पण इतकं सुंदर कसं काय बनवलं आहे. खूपच सुंदर आहे, खूप कमाल. मागे चाललोय आपण. चला ना, इथे मंदिराबरोबर माझा एक फोटो येईल पूर्ण टेम्पलचा. घालायला पाहिजे होता ना. तिथे खूप शाळेतल्या मुलांची गर्दी आहे, तर इथून कसं ही शाळेतली मुलांची सहल काय आमच्या नशिबातून जात नाही. आम्हाला एकदा तरी अशी एका तरी ट्रिपला वर्षातून एकदा तरी ही शाळेतली मुलं दिसतातच. इथे तिथेच थांबा, इथून काढूया. लिंबू सोडा, लिंबू पाणी काय घेणार? सोडा, शंकर, सोडा.